च्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे। राज्यभरामध्ये 11 महाराष्ट्रातल्या जागांमध्ये ही सगळी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। माझ्यासोबत आता कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत, बोलूयात त्यांच्याशी। काय सांगाल, गेले महिना दीड महिना प्रचारात होतात, त्यानंतर आज प्रत्यक्ष मतदान होते, कसा उत्साह दिसतोय, आता आढावा घेतला आहे? मला वाटते यापूर्वी 2 टप्प्यात जे राज्यात कमी मतदान झालेलं आहे त्याच्यापेक्षा फारच चांगलं मतदान यावेळेला होईल। कारण प्रत्येक मतदान केंद्रावर ज्या रांगा आपण बघतोय त्यावरून आमच्या तरी मतदारसंघामध्ये 75-80% मतदान जाईल 6 वाजेपर्यंत, असा माझा अंदाज आहे। खरं तर महायुतीनं कोल्हापूर आणि हातकणंगलेवर थोडंसं विशेष लक्ष दिल्याचं दिसतंय। मोदींची सभा झाली, मुख्यमंत्री वरचेवर या ठिकाणी येऊन गेले, काय त्याचा इम्पॅक्ट दिसतोय? आपल्याला माहिती असेल की ज्यावेळेला नरेंद्र मोदी साहेबांची सभा झाली त्यावेळेपासून वातावरण बदलून गेलेलं आहे आणि महायुतीच्या दोन्ही उमेदवारांची एक लाट आलेली आम्हाला दिसते। तर वाटतं या दोन्ही उमेदवारांचा, हातकणंगले आणि कोल्हापूर, संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा प्रचंड मताने विजय होईल याचा विश्वास मला आहे। खरं तर संजय मंडलिक यांच्या विरोधात शाहू छत्रपती निवडणुकीच्या सगळ्या रिंगणात होते, ते बघितलं आपण कशा पद्धतीनं प्रचार झाला, कुठेतरी भावनिक प्रचार करायचा प्रयत्न झाला विरोधकांकडून। नाही झालेलं तर जनता ही सुज्ञ आहे, हा सुज्ञ जनता असल्यामुळं यापूर्वीसुद्धा आम्ही त्यांना अनेक वेळा विनंती केलेली होती, परंतु त्यांची इच्छा निवडणूक लढवायची असल्यामुळं किंवा या काँग्रेसवाल्यांना त्यांच्या अंगावर एकदा झूल ही पांघरायची होती आणि स्वतःचं जे लोकसभेचं उमेदवारी त्यांना टाळायची होती। वास्तविक आमची मागणी होती किंवा एक राज्यसभेवर त्यांना सन्मान देता आला असता फार त्यांचा आमच्या गादीचा सन्मान झाला असता, पण तसं होऊ शकलं नाही, हे दुर्दैव आहे। पण या सगळ्या प्रचाराच्या काळामध्ये शाहू महाराजांच्या पेक्षा सतेज पाटीलच आरोप प्रत्यारोपामध्ये फ्रंटवर दिसले, कसं बघताय? नाही तसं नाही, आता छत्रपती शाहू महाराज हे उमेदवार होते, आता कोणीतरी त्यांचं सेनापती असतं, जसं मी संजय मंडलिकांचा आहे, तसं निवडणूक ही शेवटी होत असते, शेवटी आरोप प्रत्यारोप होत असतात आणि शेवटी परंपरागत अनेक मित्रत्वाचे संबंध अनेकांचे असतात, त्यामुळे सगळ्या निवडणुकीत